माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय गोंडपिंपरी तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरातील कला वाणिज्य महाविद्यालयात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दिवसभर चाललेल्या या शिबिराचा गोंडपिंपरी तालुका परिसरातील 1427 नागरिकांनी लाभ घेतला। या शिबिरात मेडिसिन, नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, कान नाक घसा, अस्थिरोग आणि त्वचारोग यासारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली। यामध्ये तपासणी झालेल्या 1427 रुग्णांपैकी 515 रुग्ण हे शस्त्रक्रियेकरिता पात्र ठरले। त्यांच्यावर उद्यापासून टप्प्याटप्प्याने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत। या शिबिरामध्ये बोलताना आयोजक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की गोरगरिबांच्या हाकेला ओ देण्यासारखे दुसरे पुण्य नाही। आज धावपळीच्या जीवनात ग्रामीण भागातील गोरगरीब बांधव आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात। अनेकदा पैशाअभावी अतिगंभीर आजार अंगावर काढतात। त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात। अशावेळी गोंडपिंपरी तालुक्यातील गोरगरीब बांधवांना पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत भेडसावणाऱ्या समस्यांचे एकाच छताखाली निदान, उपचार व शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून अशा प्रकारच्या महाआरोग्य शिबिराचे आज आयोजन करण्यात आले। या शिबिराचा गोंडपिंपरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। अनेक गरजू माता भगिनींना यामुळे आजाराचे निदान व उपचार मिळविता आले, याचे मला आत्मीय समाधान वाटते। पुढच्या टप्प्यांमध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातील गडचांदूर, जिवती व राजुरा या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या भव्य महाआरोग्य शिबिरांचे लवकरच आयोजन होणार असून नागरिकांनी त्या ठिकाणीही अवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। लाईव्ह चंद्रपूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आहोत गोंडपिंपरी येथे कला वाणिज्य महाविद्यालय गोंडपिंपरी येथे महाआरोग्य शिबिर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सेवा केंद्रामधून देवराव भोंगडे दादा यांच्या नेतृत्वामध्ये इथे भव्य आरोग्य निदान आणि मोफत हे सगळं आरोग्यासंदर्भात सुरू आहे। काय सांगाल दादा, काय नेमकं हे जे गोंडपिंपरी तालुक्याकडे एकंदरीत दुर्लक्ष असतं, अशामध्ये मागच्या वेळेस सुद्धा सुधीरभाऊंच्या नेतृत्वामध्ये इथे खूप मोठं महाआरोग्य शिबिर झालं होतं आणि अनेक हजारोंच्या संख्येने इथे लाभार्थी होते। यावेळी सुद्धा असंख्य अशी गर्दी आहे, काय सांगाल? खरं तर ज्या सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो त्या सुधीरभाऊने आम्हाला सेवेचा मंत्र दिला। सुधीरभाऊ मुनगंटीवार या नावाचा समानार्थी शब्द म्हणजे सेवा। आणि सुधीरभाऊने आम्हाला सांगितलं की विजय झाला तर माजायचं नाही आणि पराभव झाला तर लाजायचं नाही। आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना समाजातल्या गोरगरिबाची सेवा करता यावी याकरता अनेक वर्षापासून आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन करतो। सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गेल्या अनेक वर्षापासून घुग्गुस असेल, पोंभुर्णा असेल, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मेडिकल कॅम्प घेत होतो आणि त्याच धर्तीवर आम्ही राजुरा विधानसभेमध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र जे आमचे गोंडपिंपरीमध्ये आहे, राजुऱ्यामध्ये आहे, गडचांदूरमध्ये, कोरपणामध्ये, जिवतीमध्ये या ठिकाणी आम्ही लोकांच्या सेवेसाठी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र सुरू केलं। आणि या सेवा केंद्राच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून आणि आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघेच्या माध्यमातून आम्ही या गोंडपिंपरी तालुक्यामध्ये भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं। या शिबिरामध्ये आपण पाहता की तालुक्यातले गोरगरीब मोठ्या संख्येने सहभागी झाले। या जनतेने आम्हाला सेवेची संधी दिली आणि या शिबिरामध्ये हे शिबिर म्हणजे शस्त्रक्रिया शिबिर आहे। या शिबिरात ज्या काही शस्त्रक्रिया निघतील, अगदी नखापासून तर केसापर्यंत कितीही मोठी जरी शस्त्रक्रिया निघली तर या शिबिराच्या माध्यमातून आम्ही आलेल्या सर्व ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करायच्या त्यांच्या शस्त्रक्रिया मोफत करून देणार आहोत। खरं तर हे शिबिर म्हणजे आमच्यासाठी इव्हेंट नाही आहे, हे शिबिर म्हणजे जनतेच्या सेवेचं एक साधन आहे। आम्ही म्हणतो की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे। ईश्वराला कोणी बघितलं नाही, पण या ईश्वररूपी माणसाची सेवा करून आम्ही त्या ठिकाणी समाजाचं काहीतरी देणं या भावनेतून काम करतो। मी आज आमचे गोंडपिंपरी तालुक्यातले सर्व भारतीय जनता पक्षाचे सारे पदाधिकारी अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे जेव्हा आम्ही हा कार्यक्रम ठरवला तेव्हापासून तर आजपर्यंत तुम्ही पाहता आमचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी हा जनतेची सेवेसाठी तत्पर आहे। आणि आज आम्हाला याचा आनंद वाटत आहे की गोंडपिंपरी तालुक्यामध्ये
आपण म्हणतो की तालुका दुर्लक्षित आहे, पण या तालुक्यामध्ये आरोग्याच्या चांगल्या सुविधा देता याव्या यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न जनतेची सेवा करून आम्हाला हा प्रयत्न यशस्वी करता येत आहे. आज या ठिकाणी रुग्णांची तपासणी होत आहे, ज्यांच्या शस्त्रक्रिया त्यांना आम्ही तारखा देणार आहोत आणि ज्या ज्या तारखा रुग्णांना दिल्या ते सर्व पेशंट आमच्या सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रामध्ये गोळा होतील. तिथून आम्ही त्यांना सावंगी मेघे या दवाखान्यात घेऊन जाणार आहोत. सर्व रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया करणार आहोत आणि त्यांना घरपोच आम्ही सेवा करणार आहोत. नक्कीच दादा, गोंडपिंपरी तालुका हा आदिवासी बहुल आणि नैसर्गिकदृष्ट्या आहे आणि संपूर्ण शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. राजकीयदृष्ट्या मात्र गोंडपिंपरी तालुका हा एकंदरीत पोरकार आलेला आहे. अनेक वेळा राजुरा क्षेत्रामधनं उमेदवार उभे होतात. अशा वेळेस अशा शिबिराच्या माध्यमातून किंवा सोशल अँगलच्या माध्यमातून अशी चर्चा केली जाते किंवा विरोधकांना असं म्हटलं जाते की येणाऱ्या लोकसभेनंतर आता विधानसभेमध्ये याचा राजुरा विधानसभा क्षेत्रात आपण उमेदवार म्हणून राहणार आहात, अशी विरोधकाकडनं चर्चा आहे. एकंदरीत काय सांगाल या विरोधकांना? मला वाटते हा कार्यक्रम सेवेचा कार्यक्रम आहे. विरोधक काय राजकीय चर्चा करतात हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही फक्त सेवेसाठी काम करणारं सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आम्हाला जनतेच्या सेवेचा मंत्र दिला. तो मंत्र घेऊन या तालुक्यातील जनतेची सेवा करता यावी हा एवढा सेवाभाव उद्देशाने आम्ही या ठिकाणी काम करतो आणि त्यामुळे या मला वाटते अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये राजकीय भाष्य करणं हे काही औचित्याचं नाही आहे. विरोधकांना काय अर्थ काय त्यांनी अर्थ काढावा. आम्ही मात्र सेवेसाठी बांधिलो आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की विजय झाला तर माजायचं नाही आणि पराभव झाला तर लाजायचं नाही. जनतेच्या सेवेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करण्याकरता मी व आमचे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत. नक्कीच आपण बघितलं, देवराव दादा भोंगडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की इथे कुठलाही राजकीय हेतू नाही आणि मुळात आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे. असं एकंदरीत जी गर्दी आपण एक बघतायत संपूर्ण तालुक्यामधले जे आरोग्याचा लाभ घेणारे आहेत या सगळ्यांची सोय, तिथे जेवणाची व्यवस्था एकीकडे, सगळे जे नेत्र असतील किंवा अस्थि असेल अशा सगळ्या आरोग्याच्या ज्या बाबी आहेत वेगवेगळ्या ठेवून अत्यंत सोयीनिशी हे जे आरोग्य शिबिर आहे ते पूर्ण होत आहे. यानंतर त्यांची व्यवस्थितरित्या सावंगी मेघे इथे सुद्धा उपचार शस्त्रक्रिया संपूर्ण होणार आहेत आणि हे सगळं एकंदरीत दादा यांच्या नेतृत्वामध्ये आपण गोंडपिंपरीमध्ये या आरोग्याचा आपण लाभ घेत आहोत. मी नितेश डोंगरे, लाईव्ह चंद्रपूर. कुठे जाऊ नका, पाहत राहा लाईव्ह चंद्रपूर.